नमस्कार. आज आपण द्रवाचे वायूत रूपांतर करणाऱ्या बाष्पीभवन आणि उत्कलन या दोन रंजक प्रक्रियांवर चर्चा करूया. या दोन्ही प्रक्रियांमध्ये द्रव वायू बनतो हे खरंय, पण त्यांची काम करण्याची पद्धत मात्र अगदी वेगळी आहे. चला तर मग बाष्पीभवन आणि उत्कलन या दोन क्रियांमधली ही थेट आणि रंजक तुलना आता पाहूया. बाष्पीभवन कोणत्याही सामान्य तापमानाला सहज होतं, पण उत्कलनासाठी मात्र एका विशिष्ट आणि उच्च तापमानाचीच गरज असते. दुसरं म्हणजे बाष्पीभवन फक्त पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर होतं, पण उकळताना मात्र तळापासून संपूर्ण द्रवच ढवळून निघतो. वेगाचा विचार केला तर बाष्पीभवन ही अतिशय संथ प्रक्रिया आहे. याउलट उत्कलन मात्र खूपच वेगाने घडतं. म्हणूनच बाष्पीभवन पूर्णपणे शांतपणे आवाजाविना होतं, पण पाणी उकळताना त्या बुडबुड्यांचा एक विशिष्ट आवाज नक्की येतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे उष्णतेचे परिणाम नेमके कसे आणि काय दिसून येतात. वायू पृष्ठभागावरून उडून जाताना बाष्पीभवनामुळे प्रत्यक्षात एक छान थंडावा निर्माण होतो, ज्याला आपण कूलिंग इफेक्ट म्हणतो. याउलट उत्कलनाच्या प्रक्रियेत मात्र आपल्याला उष्णतेचे आणि ऊर्जेचे अतिशय शक्तिशाली असे भौतिक परिणाम स्पष्टपणे पाहायला मिळतात. थोडक्यात सांगायचं तर तापमान, वेग, जागा आणि परिणामांच्या बाबतीत या दोन्ही प्रक्रिया एकमेकांपेक्षा 100% वेगळ्या आहेत. निसर्गातले हे अदृश्य नियम आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी कशा नियंत्रित करतात, हा खरोखरच एक रंजक प्रश्न आहे.